नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकारच्या भक्ती काय आहेत आणि त्यांची उदाहरणे हे आपण पाहत आहोत. आणि हा तिसरा भाग आहे आणि यात आपण कीर्तन भक्ती याबद्दल बोलणार आहोत. भगवंताचे नाव, रूप, गुण, प्रभाव, चरित्र, तत्व आणि रहस्याचा श्रद्धेने आणि प्रेमाने उच्चार करीत करीत शरीरात रोमांच, गहिवर, अश्रुपात, हृदयाची प्रसन्नता, मुग्धता आणि आदी आविर्भाव होणे कीर्तन भक्तीचेच हे सगळे रूप आहेत. कथा, व्याख्यान वगैरे द्वारा भक्तांसमोर भगवंताच्या प्रेमप्रभावाचे कथन करणे, कथा सांगणे, गुण सांगणे, एकांतात किंवा समूहात भगवंत प्रत्यक्ष समोर हजर आहेत असे समजून त्यांच्या नावाचा जप करणे आणि सस्वर कीर्तन करणे, भगवंताचे गुण, प्रभाव आणि चरित्र वगैरेंचे श्रद्धेने आणि प्रेमाने हळूहळू किंवा उच्च स्वरात उभे राहून किंवा बसून वाद्यवृंदांसहित किंवा वाद्यवृंदांविरहित नामस्मरण करणे, तसेच दिव्य स्तोत्र आणि पदांद्वारा, काव्यपदांद्वारा भगवंताची स्तुती करणे, प्रार्थना करणे इत्यादी कीर्तन भक्ती करण्याचाच एक प्रकार आहे. परंतु या सगळ्या क्रिया नामाच्या 10 अपराधांना वगळून दंभरहित शुद्ध भावनेने स्वाभाविकतेने व्हावयास हव्या. 10 अपराध म्हणजे सत्पुरुषांची निंदा करणे, श्रद्धा नसलेल्यांना नाममहिमा सांगणे, विष्णू आणि शिव यांच्यात भेदबुद्धी ठेवणे, वेद, शास्त्र आणि गुरुवाणीवर अविश्वास ठेवणे, हरिनामात अर्थवादाचा भ्रम अर्थात केवळ स्तुतीच आहे असे समजणे, नामाच्या बळावर विहिताचा त्याग करणे आणि निषिद्ध आचरण करणे, दुसऱ्या धर्माबरोबर नामाची तुलना करणे म्हणजेच शास्त्रविरहित कर्मांबरोबर नामाची तुलना, हे सर्व भगवान शिव आणि विष्णूच्या नामजपातील 10 नाम अपराध आहेत. नामापराध. वरील कीर्तन भक्ती प्राप्त करून सर्वांना भगवंताच्या ठिकाणी अनन्य प्रेम जडून त्याची प्राप्ती व्हावी या उद्देशाने कीर्तन करणे हे याचे प्रयोजन आहे. कीर्तन भक्तीचे कीर्तन भक्तीसुद्धा ईश्वर आणि महापुरुषांच्या कृपेमुळेच प्राप्त होते, म्हणून यासाठी त्यांची कृपा असावयास हवी. कारण भगवंतांच्या भक्तांद्वारा भगवंतांचे प्रेम, प्रभाव, तत्व आणि रहस्याच्या गोष्टी ऐकून तसेच शास्त्रपठण केल्याने भगवंतांच्या ठिकाणी श्रद्धा जडते आणि मग मनुष्य वरील कीर्तन भक्ती मिळवू शकतो. म्हणून भगवंत आणि त्यांच्या भक्तांची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्या आज्ञेचे पालन करावयास हवे. अशा प्रकारच्या केवळ कीर्तन भक्तीने सुद्धा मनुष्य परमात्म्याच्या कृपेमुळे त्याच्यावर उत्कट प्रेम करून त्याला प्राप्त करू शकतो. गीतेत भगवंतांनी म्हटले आहे की 9व्या अध्यायातील 30व्या आणि 31व्या श्लोकात भगवंत कृष्ण म्हणतात की जरी कोणी अतिशय दुराचारीसुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन माझे भजन करील तर त्याला साधू मानणे योग्य आहे, कारण तो दृढनिश्चयी आहे. अर्थात त्याने दृढनिश्चय केला आहे की परमेश्वराच्या भक्तीशिवाय दुसरे काहीही नाही, म्हणून तो लवकरच धर्मात्मा होतो आणि शाश्वत अशी परमशांती प्राप्त करतो. हे अर्जुना, तू निश्चयपूर्वक सत्य समज की माझा भक्त कधीही नष्ट होत नाही. असो. इतकेच नाही तर या कीर्तन भक्तीचा प्रचारक भगवंताला सर्वाधिक प्रिय असतो. भगवंताने स्वतः गीतेत म्हटले आहे. 18व्या अध्यायातील 68 आणि 69व्या श्लोकात कृष्ण म्हणतो की जो पुरुष माझ्यावर अनन्य प्रेम करून हे परमरहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, अर्थात निष्काम भावनेने प्रेमाने माझ्या भक्तांना शिकवेल आणि अर्थ सांगून त्याचा प्रचार करून लोकांच्या हृदयात धारण करवेल, तो भक्त मला प्रिय प्राप्त करेल, यात तिळमात्र शंका नाही. असे प्रिय कार्य करणारा सोडून मला दुसरा कोणी प्रिय नाही आणि पुढेही नसेल. असो. हेच या कीर्तन भक्तीचे फळ आहे. भागवत आणि रामायण वगैरे सर्व प्रकारच्या भक्तिग्रंथांमध्ये भगवंतांच्या केवळ नामस्मरणाने म्हणजे नावाला आठवण्याने आणि गुणकीर्तनाने म्हणजे गुणांचं गायन करण्याने सर्व पापांचा नाश आणि भगवत प्राप्ती सांगितली आहे. श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंधातील 13व्या अध्यायातील 8व्या श्लोकात म्हटले आहे की ब्राह्मणघाती, पितृघाती, गोघाती,
म्हणजे गाईला मारणारा, मातृघाती, गुरुघाती असे पापी तसेच चांडाळ आणि म्लेच्छ जातीचे सुद्धा कीर्तनाने शुद्ध होतात. श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदातील 12व्या अध्यायातील 47व्या श्लोकात म्हटलं आहे की ज्याप्रमाणे सूर्य अंधकाराला प्रचंड वायू ढगांना छिन्नभिन्न करतो, तशाच प्रकारे त्यांचा प्रभाव विख्यात आहे. असे अनंत भगवान मानव हृदयात प्रवेश करून सगळ्या पापांचा निस्संदेह समूळ नाश करतात भगवान. असो, तसेच श्रीमद भागवताच्या 1 स्कंदाच्या 1 अध्यायाच्या 14व्या श्लोकात म्हटलं आहे की भयंकर अशा भवसागरात सापडलेल्या मनुष्याने ज्या परमात्म्याला भयही भीते त्या परमात्म्याच्या नावाचे व्याकुळ होऊन जरी उच्चारण केले तरी लगेच तो भवबंधनातून मुक्त होतो. तसेच श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदातील 3 अध्यायातील 51व्या श्लोकात असे म्हटले आहे की हे राजन, कलियुग हे जरी वाईट गोष्टींचा खजिना असला तरी या कलियुगाचा एक मोठा गुण आहे की भगवान श्रीकृष्णाच्या कीर्तनाने मनुष्य आसक्तिरहित होऊन परमात्म्याला प्राप्त करतो. तसंच श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदातील 31व्या अध्यायातील 28व्या श्लोकात म्हटलं आहे की अशा प्रकारे या भागवतात किंवा दुसऱ्या शास्त्रात वर्णिलेल्या भगवान कृष्णाच्या सुंदर अवतारांचे, पराक्रमांचे आणि अतिशय मंगलमय बालचरित्राचे वर्णन करताना मनुष्य परमहंसांच्या गतिस्वरूप भगवंतांच्या पराभक्तीला प्राप्त करतो. श्रीमद भागवतातच 3 स्कंधात 33व्या अध्यायातील 7व्या श्लोकात असे म्हटले आहे की अहो आश्चर्य आहे की ज्याच्या जिभेवर तुमचे पवित्र नाव असते तो चांडाळही श्रेष्ठ आहे, कारण जो तुमच्या नावाचे कीर्तन करतो त्या श्रेष्ठ पुरुषांनी तप, यज्ञ, तीर्थस्नान वगैरे वेदांचे अध्ययन वगैरे सगळे केले असे होते. असो, रामचरित मानसात गोस्वामी तुलसीदासांनी सुद्धा नामजपाचा, कीर्तनाचा महिमा वर्णिलेला आहे. ते म्हणतात की भक्तगण प्रेमाने नामजप करत करत सहजच आनंद आणि कल्याणाचे घर बनतात. नामजपामुळे प्रभूंनी कृपा केली, त्यामुळे प्रल्हाद भक्त शिरोमणी झाले. हनुमंतांनी पवित्र प्रभुनामाचे स्मरण करून श्रीरामांना आपल्या अधीन करून घेतले. 4ही युगात, 3ही काळात आणि 3ही लोकांमध्ये असणारे लोक नामजपाने शोकरहित झाले, दुःख संपवलं त्यांचं. नाममहिमा मी कुठवर वर्णन करू? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रसुद्धा नामाचा महिमा वर्णन करू शकत नाहीत, असं तुळशीदास म्हणतात. महर्षी पतंजलीही म्हणतात योगशास्त्रातल्या 1 अध्यायातील 27व्या श्लोकात की त्या परमात्म्याचे नाव ओंकार आहे. तसंच 28व्या श्लोकात म्हणतात की त्या परमात्म्याच्या नावाचा जप आणि त्याच्या स्वरूपाचे चिंतन करावे. आणि 29व्या श्लोकात म्हणतात की वरील साधनाने सगळ्या विघ्नांचा, संकटांचा नाश होतो आणि परमात्म्याची प्राप्ती होते. असो, नारद पुराणातही सांगितले आहे. 1 खंडातील 41व्या अध्यायातील 115व्या श्लोकात नारद पुराणात म्हटलं आहे की कलियुगात केवळ श्रीहरीचे नावच कल्याण साधण्याचे मोठ्यात मोठे साधन आहे, त्याशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. असो, अशा प्रकारे शास्त्रात दुसरी अनेक उदाहरणे मिळतात. या कीर्तन भक्तीमुळे पूर्वी अनेक जण तरले. इतिहास, पुराण आणि रामायणात त्याची अनेक उदाहरणे आहेत. भगवंताचे नाव आणि गुणकीर्तनाच्या प्रतापाने पूर्वीच्या काळी नारद, वाल्मिकी, शुकदेव तसेच अर्वाचीन काळात गौरांग महाप्रभू, तुळशीदास, सूरदास, नानक, तुकाराम, नरसी, मीराबाई वगैरे अनेक भक्तांना परमपद प्राप्त झाले. त्यांच्या जीवनाचा इतिहास प्रसिद्ध आहे. परमभक्तांच्या गोष्टी जाऊ देत, जे महापापी होते ते सुद्धा तरले. गोस्वामी तुलसीदासांनीच म्हटले आहे की नीच असे अजामिळ, गजेंद्र आणि वेश्यासुद्धा हरिनामाच्या प्रभावाने मुक्त झाले. असो, जसे मेघाला बघून चातक पाण्यासाठी पी पी करतो, तसे भगवंतांवर प्रेम जडण्यासाठी आणि त्याच्या प्राप्तीसाठी भगवंताचे नाम आणि त्याचे गुणकीर्तन सदैव तत्पर होऊन देहात प्राण असेपर्यंत घ्यावयास हवे. ही आहे कीर्तन भक्ती. तुम्हाला हे चॅनल, हा कंटेंट कसा वाटतो ते कळवा कमेंट सेक्शनमध्ये. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढच्या भागात पाहूया स्मरणभक्तीविषयी. धन्यवाद.